कारवाई करण्यात आलेली आहे? किती लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे? आरोपीने काय कबुली दिली? एक इन्फॉर्मेशन आला होतं की गांजा ट्रान्सपोर्टेशन होणार आहे नळदुर्ग हायवे मार्फत। एलसीबी टीमला इन्फॉर्मेशन भेटले होते। नंतर त्यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन देऊन तिकडचा थानेदार आणि त्यांचा टीम गाडीला नाकाबंदीमध्ये पकडले। त्याच्यामध्ये एक आरोपी आणि टोटल 528 किलोचा गांजा ते स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडले। आरोपीला इंट्रोगेशन केल्यानंतर आणखी 2 आरोपी निष्पन्न होत आहेत। हे सोलापूर वरून विशाखापट्टणमला गेले होते आरोपी। तिथून माल भरले गांजा आणि इथून परत नळदुर्ग हे हायवे उमरगा नळदुर्ग हायवे मार्फत सोलापूरकडे जात होता असं इंट्रोगेशन मध्ये आलेले आहे। सर एकूण किती व्यक्तींना अटक केली, किती माल जप्त केला? आतापर्यंत एक व्यक्तींना अटक केलेली आहे, ते सोलापूरचा राहणार आहे आणि टोटल गांजा 528 किलो म्हटलं तर 1 कोटीचा वरती हे मुद्देमाल हस्तगत केलेले आहे। टीम एलसीबी टीम पूर्ण त्याचं मेहनत घेतलेलं आहे। नंतर नळदुर्ग पोलीस स्टेशन आणि एसडीपीओ तुळजापूर त्यांनी पण पंचनामा वगैरे करून ते आरोपींना 6 दिवसाचा पीसी भेटलेलं आहे। ह्याच्यामध्ये आणखी हे कुठून येत आहेत, माल कुठं भरले, कुठं हे घेऊन जात होते, कोणाला विक्री करणार होते, हे सगळं आणखी इन्व्हेस्टिगेशन मध्ये तपासमध्ये आणखी निष्पन्न होईल। सर आरोपीस किती दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे? 6 दिवसाचा पोलीस कोठडी भेटलेले आहे। ओके सर। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।